आज आलो आपण स्विमिंग पूलमध्ये. आता म्हणाल तुम्ही की स्विमिंग पूलमध्ये कशासाठी आलो? स्विमिंग पूलमध्ये आलो पोहासाठी, कारण की आपल्याला व्हायचं होतं गोरं. मग चला मग बघूया पहिलं काढून. का म्हणता पब्लिक, मी तुमचा वाघमारे. कशी दिसत आहे माझी दाढी? चांगली दिसत आहे का? अरे चांगली तर दिसतेच, कारण की वाघाची दाढी होय, चांगली तर दिसणारच आहे. आज आपल्याला जायचं आहे घुगुसला. आता म्हणाल तुम्ही की घुगुसला कशाला जायचं आहे? घुगुसला जायचं आहे मला हॉस्पिटलमध्ये. इकडं माझी सोबती करत होती तुम्हाला हाय हॅलो. बघून घ्या, मी चष्मा लावून कसं दिसत आहे बघून घ्या. तिकडं आरसीबीची बॅट वगैरे आहे, बघता काय? बघून घ्या आरसीबी बॅग दिसली काय? बघा पवळ एक धरून आहे. मग आता निघलो आपण घुगुसला जायसाठी. तर ह्या कोण म्हणते पाऱ्या पाऱ्या गाडी चालवतो तर आपली बुलेट. चाल मग म्हणलं, मग बुलेट चालवता चालवता आलो आपण डायरेक्ट वणीला. हा कोणता रोड आहे सांगा बरं कमेंटमध्ये, कोणता रोड आहे ते ओळखता का ह्या रोडला? मग आलो आपण डायरेक्ट, ते पण कुठे? हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये एवढी होती गर्दी बघून घ्या, खूप गर्दी होती. पाऱ्या म्हणलं खूप गर्दी आहे म्हणलं. ह्या आबाजी विचकत होता मोबाईल आणि हे दोघं पाहत होते त्यांच्याकडे. मग पेशंटला बघून घ्या, पेशंट तितक्या दूर राहते दिसले काय, आणि डॉक्टर तितक्या दूर. मी म्हणलं खतरनाकपैकी दवाखाना आहे म्हणले, पहिली सिस्टीम पाहिली म्हणलं, इतक्या दूर डॉक्टर आणि इतक्या दूर पेशंट. मग आम्ही बसलो बाहेर, कारण की खूप टाईम होता नंबर लागायला नाही का, पण ऊन होतं. मग आलो आपण डायरेक्ट डॉक्टरकडे. डॉक्टरला लिहत होतं आमच्यासाठी गोड्या. काय लिहिते का? मग लिहिलं आमच्यासाठी गोड्या बघून घ्या. ह्या 2 गोड्या लिहिल्या आणि निघलो आपण वणीकडे जायसाठी नाही का. खूप टाईम वगैरे झाला तर 3-4, कारण की आपल्याला जायचं होतं आज स्विमिंग पूलमध्ये. त्यासाठी पाऱ्या जोरजोरची गाडी चालवायला लागला. आणि आलो आपण कुठे? या टोल नाक्याकाठी नाही का. मी म्हटलं आपल्या बुलेटला काही टोल काही लागत नाही. मग आलो आपण नाश्ता पॉईंटवर, कारण की पाऱ्याला लागली होती भूक. पाऱ्या म्हणे नाश्ता करतो, नाही कर म्हणलं तू नाश्ता. आपण तर घेतला होता एकच समोसा, कारण की आपल्याच्यानं जास्त काही धकत नाही समोसा वगैरे नाही का. मग घेतला समोसा आणि लागलो आपण खासाठी नाही का. तर हळूहळू लागलो मित्रांनो खासाठी, कारण की काय म्हणलं खूप ऊन होतं, खूप थकलो होतो. मग आला आपण डायरेक्ट कुठे? ते पण हवा मारायला आपल्या गाडीसाठी नाही का. तर हा भाऊ बघा कसा बघत आहे, हवा मारत तो. पाऱ्या म्हणलं तू हवा मार म्हणलं, मी बसतो इकडं. मग आलो आपण संध्याकाळी, ते पण कुठे? स्विमिंग पूलमध्ये. हे बघा हे पोट्टे कसे हाय हॅलो करत आहे तुम्हाला. गोमा बघा कसा हाय करत आहे. आता आला आपण स्विमिंग पूलमध्ये. आपल्याला तर पोहता येत नाही, तुम्हालाच माहीत आहे आपल्याला पोहता येत नाही. पण इकडं खूप खतरनाकपैकी पोहणं चालू होते. मी यांना डुबत वगैरे नाही, पण आपल्याला खूप भीती वाटते मित्रांनो नाही का. कारण की काय पोहायचं काय नाही, कसं पोहायचं मला काही समजत नव्हतं. आणि मी बसलो मग इकडे व्हिडिओज काढत नाही का, कारण की तुम्हाला ब्लॉग दाखवायचा राहते ना. तरी मग 1-2 नगीत तर आले माझ्याकडे आणि लागला ओढवून न्यायला मला. मला तर खूप भीती वाटत होती, कारण की ते या स्विमिंग पूलमध्ये खूप जण मुततात आणि तेच आपल्या तोंडात पाणी जातात नाही काय. म्हणून खूप भीती वाटत होती, तरी पण लागलो पोहायला. आता काय करते म्हटलं आता, कारण की मजा येत होती. पोहता तर नव्हते तरी पण लागलो पोहायला. आता हा पजा आहे, पजा म्हणे मग फोटो काढ म्हणे. थांब म्हणलं, ते फोटो राहू दे म्हणलं, मी घेतो पहिला व्हिडिओ म्हणलं. लागलो मग व्हिडिओ वगैरे घ्यायला नाही का. मी बघा कसं पोहतो. आता पोहता तर येत नाही, पण तरी धरत आहो नाही, काहीतरी हातपाय हलवत आहो, कारण की हातपाय हलवल्याने व्यायाम होते म्हणलं. आणि गोरं होते म्हणलं. ते पोट्टे असे अजीब पोट्टे आहे, गोरेही नव्हते होऊ देत, येत होते माझ्याकडे. तू काही गोरा नको होऊ म्हणे, चांगला पहिलंच काढून गोरा आहे म्हणे. मग लागलो आम्ही तिघही एकमेकांना बॉडी दाखवायला आणि लागलो सलांग मारायला. मग मारली मी सलांग, तर हा भाऊ लागला मला पकडायला. थांब म्हणे तू दाबतो म्हणे धरून. अबे दाबू नको म्हणलं, दाबतोस म्हणे. हो का म्हणलं. मग लागलो मी अजून पोहायला. मग हा भाऊ म्हणे फोटो काढ म्हणे. पजा ठीक आहे म्हणलं. मग लागलो एकमेकाचे फोटो काढायला आम्ही नाही का. कसे निघाले फोटो सांगा बरं तुम्ही. बघा तुमचा वाघमारे कसा दिसत आहे, बॉडी वगैरे दिसत आहे काय. मग आलो धुरूप आणि पजा आहे खायला, काय म्हणते पेटीस खायला. तर यांनी इतके मोठे सॉस टाकत होते, बघून घ्या किती मोठा सॉस टाकत आहे, तुम्हीच बघून घ्या. मी म्हणलं आता काय श्वासनीचे पोट भरते काय म्हणलं. बघून घ्या किती मोठा श्वास आहे. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.